जे आहे ते बाहेर आणि त्यांच्यापेक्षा जे प्रमुख नेते सगळे होते, प्रमुख त्यांच्यापेक्षा प्रमुख, ते आता सुनेत्रताई पवारांबरोबर आहेत. पवार साहेबांबरोबरचे लोक आहेत, पवार साहेबांबरोबरच आहेत. मला वाटतं आज मुंबईत पोहोचतील ते आणि त्यानंतर आम्ही एकत्र असू. नाही, पण रावसाहेब, परिस्थिती अशी निर्माण झाली होती की जे पत्र सरकारला मुख्यमंत्र्यांना द्यायचं आहे त्यावर एनसीपी शरद पवार गटाच्या आमदारांची सही होऊ शकली नाही. माजी आमदारांची सही घ्यावी लागली आणि ते पत्र मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला द्यावं लागलं. पहा की हा विधिमंडळाचा विषय आहे की नाही. हा विधिमंडळातले जे आमच्या सगळ्या महाविकास आघाडीचे नेते आहेत, तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारला तर ते अधिक समर्पक उत्तर देतील. बाकी इतर काय विषय असले नक्की आपल्याशी बोलू. बाकी इतर विषय म्हटले तर मग राज्यसभेचा विषय आहे. काय तुम्ही म्हणतात की शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली आहे, आदित्य ठाकरे हा प्रश्न तुम्ही किती वेळा विचारणार. नाही, त्यातली लेटेस्ट डेव्हलपमेंट ही आहे की काल हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलंय की उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं आणि काँग्रेसला ही राज्यसभेची जागा. याच्यावरती माझं उत्तर काय होतं, आम्ही एकत्र बसू. अद्याप त्या संदर्भातली कार्यवाही सुरू झाली आहे का, प्रोसिजर सुरू झाली आहे का नाही. सगळ्यात आधी मी या विषयावर म्हणालो की आम्ही 3 पक्ष एकत्र बसू आणि कोणी कुठे लढायचे ठरवू. हर्षवर्धन सपकाळ हे प्रांताध्यक्ष काँग्रेसचे आहेत, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. माननीय उद्धव साहेबांनी विधिमंडळात परत जावं ही आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे आणि ती कायम राहील. आता त्यांची इच्छा काय आहे याची आम्हाला चाचपणी करावी लागेल की आमच्या पक्षप्रमुखांची काय भूमिका आहे किंवा शरद पवार साहेबांची काय भूमिका आहे किंवा काँग्रेसच्या संदर्भात त्यांच्या हायकमांडची काय भूमिका आहे. हे जेव्हा आम्ही त्या एखाद्या विषयावर तिघे एकत्र बसू तेव्हा त्यातून निर्णय मिळेल आणि ते तुमच्यापर्यंत नक्की कळवला जाईल किंवा तुम्ही खिडकीतून पाहाल आणि तो निर्णय घ्याल. काय रावसाहेब, बैठकीत चर्चा होण्याआधीच काँग्रेसचे नेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते हे बाहेर मतप्रदर्शन करतायत. करू द्या ना, करू द्या. हा काय मोदींचा पक्ष आहे का? मोदींच्या पक्षामध्ये मतप्रदर्शन व्यक्त करायला बंदी आहे, तिथे लोकशाही नाही. आमच्याकडे 3 स्वतंत्र पक्ष आहेत. महाविकास आघाडीमध्ये लोकशाहीचा मान राखला जातो. प्रत्येकाने आपापलं मत व्यक्त केल्यावर सुद्धा मग नंतर आम्ही एकत्र बसून निर्णय घेतो, तो सगळ्यांना मान्य आहे. रावसाहेब, आणखी एक प्रकरण होतं की म्हणजे हेच जे प्रकरण आहे राज्यसभेचं, काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की महाविकास आघाडीमध्ये राज्य सरकारचे राज्यसभेच्या जागावरून महाविकास आघाडी 1 अना 100 बिमार अशी परिस्थिती आहे. तीच परिस्थिती महायुतीमध्ये सुद्धा आहे. 1 आचारी रस्सा भिकारी. बरं, 100 आचारी रस्सा भिकारी. बरं, 100 आचारी रस्सा भिकारी. काही आपलं बोलायचं, कुठेही काही बोलायचं. त्यासाठी आता मराठी भाषा दिवस आहे, येणार आहे 27 तारखेला. येणाऱ्या काही दिवसामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी मराठीविषयी अभ्यास करावा, वाचन करावं, म्हणजे त्यांना इतर काही चांगले वाक्प्रचार मराठीत सुचतील. 1 अनार 100 बिमार सारखे अमराठी वाक्प्रचार त्यांना वापरावे लागणार नाही. पण मराठी भाषेचा जर संदर्भ झाला तर काल मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत असं म्हटलंय की महाविकास आघाडीने त्यांना जे 6 पानाचं पत्र, ज्यात 18 मुद्दे होते, ते जे पत्र दिलं त्या मराठी भाषेत इतक्या चुका आहेत आणि काही वृत्तपत्रांच्या बातम्या जशाच्या तशा उचलून छापण्यात आलेल्या आहेत. ते पत्र काय मी ड्राफ्ट केलं नाही. आदित्य ठाकरेंनी ते पत्र वाचलं असतं असं उपरोधिक याच्यात मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. मी ते पत्र वाचायला मागेन आणि चुका असल्या तर पुढल्या वेळेला दुरुस्त करून पाठव. विधिमंडळाच्या पत्रव्यवहार मी पाहत नाही. मला माझ्या मराठी भाषेवरती अभिमान आहे आणि आत्मविश्वास आहे, मी काय लिहू शकतो. आणखी एक विषय होता की मंत्रालयातल्या झिरवाळ जे क्लीन चिट दिलेली आहे झिरवाळांना, जी एसीबीने कारवाई केली, त्यांनी असं म्हटलंय की मी मुख्यमंत्री आहे, एसीबीला मी पूर्ण अधिकार दिलेले आहेत कारवाई करण्यासंदर्भात. अगदी माझ्या कार्यालयातही असा काही प्रकार आढळला तर एसीबी नरहर झिरवळ प्रकरणानंतर सामनाचा अग्रलेख जर आपण वाचला असेल, त्यात मी एक भूमिका अशी मांडली होती की देवेंद्र फडणवीस मंत्र्यांवरती कारवाया करतात, धाडी घालतात आणि मग त्या मंत्र्याला क्लीन चिट देत
त्या मंत्र्याची शेंडी आपल्या हातात ठेवतात, तसं त्यांनी झिरवळ्यांची शेंडी आपल्या हातात ठेवली. म्हणजे सुनेत्रा पवारांचा एक मंत्री, त्याची शेंडी आता फडणवीस साहेबांच्या हातामध्ये आहे. मंत्र्याच्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचार, लाचलुचपत होते, पोलीस मंत्रालयात घुसतात आणि त्या मंत्र्यावरती कारवाई न करता त्या मंत्र्याला तुम्ही उघडपणे क्लीन चिट देता. हे तुमचं भ्रष्टाचाराविषयीची भूमिका आहे. भ्रष्टाचार करा, पण तुमची शेंडी माझ्या हातात राहू द्या सरकारची म्हणून. हे फडणवीस हे या बाबतीमध्ये, भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये अत्यंत ढोंगी आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रालयातल्या प्रत्येक मंत्रालयाच्या दालनात धाडी घालाव्यात इतका भ्रष्टाचार. मुख्यमंत्र्यांच्या तर दालनात आहेच,